नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. महाविकास आघाडीचे राज्यातले नेते आमदार जयंत पाटील आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष हा राज्यामध्ये महायुतीसोबत जाणार, सत्तेत सहभागी होणार आणि स्वतः खुद्द जयंत पाटील हे राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होणार अशा स्वरूपाच्या बातम्या गेले काही दिवस सातत्याने येत आहेत. या बातम्या एकीकडे येत असतानाच सांगली जिल्ह्यात मात्र जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालची महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व असलेली महायुती यांच्यामधला राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत, किंबहुना तो तीव्र झालेलाच आहे. ईश्वरपूर आणि आष्टा ह्या दोन्ही नगरपालिकांची निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या मताधिक्यानं जिंकली. दोन्ही ठिकाणी जयंत पाटील यांचं नेतृत्व मानणारे नगराध्यक्ष हे थेट लोकातून निवडून आले. त्याच वेळेला वाळवा तालुका पंचायत समितीवर जयंत पाटलांनी सत्ता आणली राष्ट्रवादीची आणि सांगली जिल्हा परिषदेवरती जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता आली. भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाला. मिरज पंचायत समितीमध्ये म्हणजे सांगली जिल्ह्यामधल्या पंचायत समित्यांच्या एकूण जर आपण पाहिलं तर तिथं सुद्धा भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला. जतची एक पंचायत समिती वगळता भारतीय जनता पक्षाला कुठंही पंचायत समितीमध्ये सत्ता मिळवता आली नाही. मिरजेत सत्ता मिळायची शक्यता होती, पण महाविकास आघाडीनं म्हणजेच काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा शिवसेना एवढंच नव्हे तर एकनाथजी शिंदे यांची शिवसेना या सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवलं आणि महाविकास आघाडीकडं सभापतीपद आणि उपसभापतीपद मिळालेलं होतं. त्यामुळं त्यावेळेपासूनच भारतीय जनता पक्षाचे नेते नाराज होते. विशेषतः भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री सांगली जिल्ह्याचे, यांनी तो निश्चितच पराभव आपल्या लक्षात ठेवलेला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेला पराभव, जिल्ह्यातल्या 10 पंचायत समित्यांपैकी 9 पंचायत समितीमध्ये झालेला पराभव आणि विशेषतः मिरज पंचायत समितीमधली सत्ता हातातून निसटली याचा एकूणच नाराजी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये होती. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याप्रमाणेच मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांना सुद्धा तो मोठा मिरज पंचायत समितीमध्ये महायुतीची सत्ता न आल्यामुळे मोठा धक्का बसलेला होता. नुकताच मिरज पंचायत समितीतर्फे एक कार्यक्रम झाला, 2 वेगवेगळे कार्यक्रम झाले. एक महायुतीतर्फे कार्यक्रम झाला, त्याला स्वतः ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे सुद्धा उपस्थित होते. आमदार सुरेश भाऊ खाडे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. दुसऱ्या कार्यक्रम मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आणि त्या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील वगैरे सर्व नेते उपस्थित होते. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये एकमेकांच्यावरती जोरदार आरोप प्रत्यारोप झाले, टीका टिप्पणी झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सांगली जिल्ह्यामधला महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातला संघर्ष, सत्ता संघर्ष तीव्र होत जातोय असं दिसतंय. त्या एका मिरजेतल्याच कार्यक्रमामध्ये ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उघडपणे आव्हान दिलेलं होतं की मिरजेचा सभापती हा भाजपचा असेल. आता मिरजेचा सभापती भाजपचा होईल की नाही हे आज सांगता येत नाही, परंतु मिरजेचं सभापती आणि उपसभापती या दोन्ही पदं ही प्रशासनानं रद्द केलेली आहेत, रद्दबातल ठरवलेली आहेत आणि तिथं फेरनिवडणूक घ्यायचे आदेश दिलेले आहेत. याचं कारण असं की ती निवडणूक जी झालेली होती सभापती आणि उपसभापतींची, ती निवडणूक चुकीच्या पद्धतीनं झाली, अन्यायकारक पद्धतीने झाली, नियमबाह्य पद्धतीने झाली अशी तक्रार एका सदस्याने प्रशासनाकडे केली, ती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली, ती नंतर ती विभागीय आयुक्तांपर्यंत हे प्रकरण गेलं आणि आता ती निवडणूकच, त्यांची निवड रद्द केल्याचे आदेश झालेले आहेत. त्याच वेळेला ईश्वरपूरचे नगराध्यक्ष जे जयंत पाटलांचे कार्यकर्ते आहेत, आनंदराव मलगुंडे यांची पण निवड रद्द झाल्याचा निर्णय प्रशासनानं दिलेला आहे. आणखी एका नगरसेवकाची पण निवड रद्द झाल्याचा निर्णय प्रशासनानं दिला आहे. हे दोन्ही प्रकरण म्हणजे ईश्वरपूरचं प्रकरण आणि आता मिरज पंचायत समितीचं सभापती आणि उपसभापतींचं प्रकरण
हे दोन्ही आता न्यायालयामध्ये त्याच्याबद्दल दाद मागण्यात येणार आहे. न्यायालयात काय निर्णय होईल तो होईल, आपल्याला आज त्याच्याबद्दल काही सांगता येणार नाही. परंतु एकूण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातला संघर्ष तीव्र होणार यात शंका नाही. याचा पुढचा टप्पा म्हणजे ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेमधली सत्ता आहे महाविकास आघाडीकडं, त्या महाविकास आघाडीची सत्ता हलवण्याचा सुद्धा प्रयत्न महायुतीतर्फे होऊ शकतो. महायुतीत भारतीय जनता पक्षाचे नेते प्रामुख्यानं हा प्रयत्न करतील. शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही बरोबर घेऊन ते तिथं सुद्धा त्याच पद्धतीचं राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अगदी काठावरचं बहुमत आहे दोन्ही पार्ट्यांकडं. आणि आत्ता तरी अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्षपदाच्या आणि सभापतीपदाच्या निवडीत तरी महाविकास आघाडीनं बाजी मारलेली होती, सरशी झालेली होती त्यांची. परंतु आता तिथेही सत्ता संघर्ष अटळ आहे. येत्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा सत्ता संघर्ष होणार अशी स्पष्ट चिन्ह दिसत आहेत. एकीकडे आपण म्हणलं तसं जयंत पाटील हे महायुतीमध्ये सहभागी होणार, त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आता ते महायुतीच्या वाटेवर आहेत, त्यांचा पक्षच मुळात महायुतीच्या वाटेवर आहे वगैरे अशा सतत चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र हा सत्ता संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. आणखी एक त्याच वेळेला जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, सतेज पाटील वगैरेंच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्गाविरुद्ध सुद्धा मोर्चा काढण्यात आला. म्हणजे जयंत पाटील हे महायुतीमध्ये सहभागी होणार, मंत्री होणार वगैरे ह्या सगळ्या बातम्यांना छेद गेलेला आहे. याच चॅनलवरून माझ्या चॅनलवरून मी यापूर्वी सांगितलं होतं की जयंत पाटील हे विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करतायत, त्यामुळे त्यांनी तूर्त तरी सत्तेच्या मागे लागू नये किंवा महायुतीमध्ये सहभागी होऊ नये असं त्यांच्या अनेक समर्थकांचं म्हणणं आहे. काही समर्थकांचं म्हणणं मात्र ते सत्तेच्या बाजूला जावं असणं साहजिक आहे. परंतु आत्ता ज्या पद्धतीनं ती विरोधी पक्षाचं काम करतायत त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी महायुतीमध्ये सहभागी होणं हे कठीण आहे. एक तर महायुतीमध्ये सध्या तशी मोठी जागा नाही आहे त्यांच्यासाठी, कारण महायुतीमध्येच आमदारांची संख्या एवढी प्रचंड आहे की आज नवीन आणखी काही आमदारांची सोय करायची, त्यांची ॲडजस्टमेंट करायची ही सुद्धा कठीण गोष्ट आहे असं मी याच चॅनलवरनं सांगितलेलं होतं. तूर्त तरी असं दिसतंय की जयंत पाटील यांनी विरोधी पक्षातच राहायचा निर्णय, खरं म्हणजे जयंत पाटलांनी खरं कधीच काही निर्णय घेतलेला नव्हता. बातम्या सारख्या येत होत्या की ते जाणार, महायुतीत जाणार आणि सत्तेत सहभागी होणार वगैरे. आता तर जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझा 2-3 वेळा शपथविधी प्रसारमाध्यमांनीच करून टाकलेला आहे, त्यामुळं सध्या तरी तो विषय तूर्त बाजूला पडलाय असं दिसतंय. पाहूया परत काही नवीन घडामोड झाली तर. परंतु एक निश्चित आहे की सांगली जिल्ह्यामध्ये हा सत्ता संघर्ष हळूहळू तीव्र होत जाणार आहे आणि जेव्हा सत्ता हातात असते तेव्हा निश्चितच त्याचे काही फायदे आणि काही तोटे हे होत असतात. तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता म्हणून सांगतो, काही वर्षांपूर्वी सांगली महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये पूर्णपणे भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. त्यावेळेला महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये बंडखोरी झाली आणि 6 नगरसेवकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं आणि त्यावेळेला दिग्विजय सूर्यवंशी हे महाविकास आघाडीचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महापौरपदी निवडून आलेले होते. त्या 6 नगरसेवकांना अपात्र ठरवावं, त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे म्हणून त्यांच्या पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरवावं अशी मागणी तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेली होती. परंतु त्यावेळेला राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्या 6 नगरसेवकांवरती त्यानंतर कधीही कारवाई झाली नाही. म्हणजे सत्तेमध्ये असताना सगळेच लोक या पद्धतीचं राजकारण करतात हे स्पष्ट आहे. फक्त ते सत्तेत नसतात तेव्हा दुसरे लोक सत्तेचा गैरफायदा घेतात असा आरोप केला जातो. पाहूया आता ह्या ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आणि ईश्वरपूरचे नगरसेवक आणि मिरजेचे सभापती आणि उपसभापती यांची जी निवड रद्दबातल ठरवण्यात आली त्याबद्दलचा निर्णय न्यायालयामध्ये काय होतो ते आपल्याला लवकरच समजेल. तूर्त तरी मी म्हणलं त्याप्रमाणे हा सत्ता संघर्ष तीव्र होणार असं दिसतंय. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.